मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, बांधकाम कामगार म्हणून जर नोंदणी तुम्ही केलात 2,500 रुपयापासून ते 5,00,000 रुपयापर्यंत मोफत राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जातं। यामध्ये 27 योजनेचा लाभ आपल्याला फ्री स्वरूपामध्ये घेता येतं। यासाठी 90 दिवसाचा जो प्रमाणपत्र आहे तो व्यवस्थित ऑफलाईन पद्धतीने भरावा लागतो। हा प्रमाणपत्र कशा पद्धतीने भरायचं आहे पूर्ण सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे। हा जर फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरलात तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही। त्यासाठी काळजीपूर्वक व्यवस्थित ऐकून घ्या। यानंतरचा भाग दुसराचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या शेवटी मी लावलेला आहे, त्यावरती टच करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या। सर्वप्रथम हा भाग 1 चा हा व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या। ऑनलाईन अर्ज करण्याच्या पूर्वी हा 90 दिवसाचा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। हा प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करावा लागतो। हा प्रमाणपत्र ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद यांच्या मार्फत बांधकाम कामगारास मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र दिले जाते। लक्षात ठेवा, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद यांच्या माध्यमातून हा प्रमाणपत्र आपल्याला सहज घेता येतो। जावक क्रमांक ज्यांच्याकडून तुम्ही प्रमाणपत्र घेणार आहोत त्यांच्या माध्यमातून हा जावक क्रमांक टाकण्यात येतो। जावक दिनांक सुद्धा त्यांच्या माध्यमातूनच टाकली जाते, म्हणजे तुम्हाला वरचे दोन्ही कॉलम भरायचे नाही आहेत, ऑफिसच्या माध्यमातून हे भरलं जातं, हे तुमच्या लक्षात असू द्या। त्यानंतर बघा, पासपोर्ट साईजचा फोटो तुमच्याकडे एकदम क्लिअर सध्याच्या काळातील एक पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी चिपकायचा आहे। यावरती स्टॅम्प जो असेल गोल तो ऑफिसच्या माध्यमातून मारलं जातं। आता त्यानंतर बघा, भरपूर असे लाभार्थी चुका करत आहेत म्हणून त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट होत आहे। आता या ठिकाणी काय काय माहिती भरायची आहे व्यवस्थित समजून घ्या। ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद यांचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे। आता तुम्ही लिहून गेलं तर चालते, ऑफिसच्या माध्यमातून लिहिलं तरी सुद्धा चालते। शक्यतो हे दोन्ही कॉलम रिकामे सोडून टाका, पहिला आणि दुसरा कॉलम। आता यामध्ये ग्रामपंचायतचं नाव वगैरे टाकायचं जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर। आता अधिकाऱ्यांचे नाव, जो अधिकारी तुम्हाला प्रमाणपत्र दिला असेल त्या अधिकाऱ्यांचं नाव। आता इंजिनियर वगैरे असेल तर त्यांचं नाव, ग्रामपंचायतचा जो काही तुमचं ग्रामसेवक असेल त्यांचं नाव, पद जे असेल ते पद त्या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर तालुका, जो तालुका असेल तो तालुका इथं भरायचा आहे। हे तुम्ही भरायचं नाही, ऑफिसच्या ज्यांच्याकडून तुम्ही प्रमाणपत्र घेणार आहात त्यांच्या माध्यमातून हे व्यवस्थित भरलं जातं। आता त्यानंतर मुख्य सुरुवात आता तुमची झाली, हे ऑफिस आहे ध्यानात ठेवा। आता इथं खाली बघा, बांधकाम कामगाराचे नाव। आता इथून पुढे सर्व व्यवस्थित माहिती तुम्हाला भरायची आहे, हे लक्षात असू द्या। इथं चुका करू नका, इथं चूक झाली तर तुमची चूक 100% झाली आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो। याचबरोबर चुकीचं माहिती जर तुम्ही भरलात तर या ठिकाणी तुम्ही त्रुटीमध्ये सुद्धा पडू शकतो। आता बघा, बांधकाम कामगाराचे नाव आधार कार्ड प्रमाणे व्यवस्थित आधार कार्डवरती जे नाव आहे ते पूर्ण नाव भरा। त्याचबरोबर कामगाराचा पत्ता, आधार कार्डवरील जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस व्यवस्थित भरा। वय टाका, जो तुमचं गाव आहे तो गावाचा उल्लेख इथं करा। आता भरपूर असे लाभार्थी म्हणतील कामगाराच्या पत्त्यामध्ये त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड प्रमाणे गावाचं नाव टाकला तरी सुद्धा गावाच्या नावाच्या ठिकाणी एकदा परत एक गावाचं नाव टाकून द्या। तुमचा तालुका टाका, जिल्हा टाका, पिनकोड। आता जो तुमचा पिनकोड आहे तो पिनकोड इथं व्यवस्थित भरा। त्याचबरोबर संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित अचूक द्यायचा आहे। हाच मोबाईल नंबर नोंदणीसाठी असणार आहे। यावरती वारंवार जे काही तुम्ही क्लेम असतील, शिष्यवृत्तीचा फॉर्म असेल, मुलीच्या लग्नासाठी पैसे असतील, स्कॉलरशिप असेल, जेव्हा काही तुम्ही या क्लेम अंतर्गत घरकुलचे वगैरे पैसे घ्यायचे असतील, लाभ घेत असताना OTP याच नंबरवरती जातो। त्यासाठी चुकीचा नंबर या ठिकाणी टाकू नका, एकदा खात्री व्यवस्थित करून घ्या। आता त्यानंतर बघा, कामगाराचा प्रकार, यामध्ये कोणकोणते लाभार्थी नोंदणी करू शकतात हे समजून घ्या। ऑल टाईप हेल्पर्स, मेशन वर्कर, सेंटरिंग वर्कर, स्लॅब वर्कर, फ्लोरिंग, प्लंबर, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, ग्लास वर्कर, मशीन ऑपरेटर असेल, लिफ्ट ऑपरेटर असेल, टील वर्कर असेल, भरपूर असे लाभार्थी यामध्ये लाभ घेऊ शकतात। यामध्ये कोण कोण नोंदणी करू शकतो हे पॉइंट तुम्हाला समजून आला असेल। यापैकी तुम्ही जे असाल ते या ठिकाणी इथं भरायचं आहे। त्याचबरोबर कामगाराचा सध्याचा कामाचा ठिकाण,
व्यवस्थित भरा. ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्याचा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, नमूद, बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक. इथं भरपूर असे लाभार्थी चुका करत आहेत. नियुक्ती दिनांक आणि त्यानंतर पूर्वीची दिनांक आणि लास्टची दिनांक या ठिकाणी यापासून ते यापर्यंत यामध्ये भरपूर असे लाभार्थी चुका करत आहेत. अगोदर इथं पॉइंट समजून घ्या. बघा, बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक आणि या तारखेपासून कामाचा कालावधीमध्ये आहे ना, या तारखेपासून इथं सेम दिनांक असायला पाहिजे. या दोन्हीमध्ये चेंजेस काही नसायला पाहिजे. कारण इथं भरपूर असे लाभार्थी नियुक्ती दिनांक वेगळीच टाकत आहेत आणि या तारखेपासून जे दिनांक आहे त्या ठिकाणी वेगळीच दिनांक टाकत आहेत. म्हणून भरपूर असे लाभार्थ्यांचे फॉर्म हे रिजेक्टमध्ये जात आहेत आणि त्यांचा फॉर्म रिजेक्ट पडल्यामुळे त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ सहज घेता येत नाही आहे. त्यासाठी तुम्हाला इथं योग्य अचूक माहिती भरायचं आहे. आता तारीख सुद्धा समजून घ्या. 1/1/2026 जर नियुक्ती दिनांक जर टाकली तर 30 दिनांक तुम्हाला या तारखेपासूनच्या ठिकाणी 1/1/2026 असं टाकायचं आहे. आणि या तारखेपर्यंत जे कालावधी आहे तिथून 90 दिवस पुढची तारीख टाकायची आहे. 90 दिवस. आता एप्रिल मधले कोणताही महिना तुम्ही घेऊ शकता. आता तुमच्या मनावर इथं कितीही तारीख तुम्ही घेऊ शकता. किमान हा जो प्रमाणपत्र आहे 90 दिवसापेक्षा जास्त व्हायला पाहिजे, हे तुमच्या लक्षात असू द्या. वरची दिनांक, नियुक्ती दिनांक आणि या तारखेपासून दिनांक एकसारखे असायला पाहिजे. आता उदाहरण तारखेचा जो कालावधी समजून घ्या. 1/4/2026 1/1/2026 ते 1/4/2026 म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी तुमचा या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे 90 दिवस तुमचे पूर्ण झालेले आहेत. इथं नियुक्ती दिनांक आणि या तारखेपासून हे दोन्ही दिनांक एक समान असायला पाहिजे. बाकीचा यामध्ये काही चेंजेस नाही आहे. आता पुढे समजून घ्या. दिवसाचे जे वेतन आहे या वेतनमध्ये सुद्धा भरपूर असे लाभार्थी चुका करत आहेत. आता तुम्ही जर मिस्त्री असाल तर तुमची रेट जास्त असेल. जर तुम्ही हेल्पर असाल, वर्कर असाल तर या ठिकाणी 350 ते 400 आसपास मंजुरी तुम्ही त्या ठिकाणी टाकायला पाहिजे. आता इथं व्यवस्थित समजून घ्या. नियुक्त्यांचे, ठेकेदारांचे, विकासकाचे, मालकांचे पूर्ण नाव व्यवस्थित भरा. ज्यांच्या हाताखाली तुम्ही काम करताय त्याचं नाव टाका. ज्या मिस्त्रीच्या हाताखाली तुम्ही काम करताय त्याचं टाकू शकता किंवा ज्यांच्या घरी तुम्ही काम करताय त्या घरमालकाचं नाव सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ज्यांची तुम्ही सही घेणार आहे त्यांचं नाव तिथं भरा. त्यानंतर त्यांचा जो पत्ता आहे व्यवस्थित पत्ता भरा. ज्या ठिकाणी सध्या घराचं काम चालू आहे त्या ठिकाणचा पत्ता तुम्हाला इथं भरायचा आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. तुमचा जो काही वरी तुम्ही ज्यांचं नाव टाकलेलं आहे त्याचा मोबाईल क्रमांक टाका. म्हणजे नियुक्त्यांचे, ठेकेदारांचे किंवा विकासकांचे, मालकांचे नाव जे आहे त्यांचं इथं मोबाईल क्रमांक टाकायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला इथं समजून आलेलं असेल या तारखेपासून ते या तारखेपर्यंत जो अंतर आहे, नियुक्ती दिनांकाचा जो दिनांक आहे या तारखेपासून जो आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. तारखेपर्यंत जो आहे शेवटचा, त्या नियुक्ती दिनांकापासून ते या तारखेपर्यंत जो कालावधी आहे तो 90 दिवसापेक्षा जास्त व्हायला पाहिजे. हे तुमच्या लक्षात व्यवस्थित असू द्या. कारण इथं जर तुम्ही तारीखचा गोंधळ केला 90 दिवसापेक्षा जर कमी झालं तर तुम्ही रिजेक्टमध्ये गेलाय. आणि ज्याचं नाव तुम्ही मोबाईल नंबरवरती भरलेलं आहे, ज्याचं नाव तुम्ही टाकलेलं आहे नियुक्त्यांचा, ठेकेदारांचा, त्याचा इथं व्यवस्थित सही घ्यायची आहे. त्यानंतर आता ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला सही स्टॅम्प वगैरे सर्व याच्यावरती देऊन जाईल. आता हा प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ऑनलाईनचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता ऑनलाईनचा फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर या ठिकाणी भाग 2चा व्हिडिओ मी आता लावेन. आता व्हिडिओ आज किंवा उद्यामध्ये त्या ठिकाणी मी बनवणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुमच्या हाताच्या उजव्या साईडला एक व्हिडिओ दिसत आहे, त्यावरती टच करा. याबरोबर एकतर हा प्रमाणपत्र लागतो आणि याच्याबरोबर एक आधार कार्ड लागतो. हे दोनच तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हा फॉर्म भरून सही घेतल्याच्या नंतर नक्की ऑनलाईन अर्ज आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करून घ्या. पेजवरती पहिल्यांदा चला असाल तर नक्की आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.